नमस्कार, मी शुभम पाठक. इन्फोवेदमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या मानवी इतिहासात एक असा खतरनाक माणूस होऊन गेला, ज्याला कितीही मारलं तरी तो मरत नव्हता. म्हणजे तो माणूस अंडरटेकर नाही, WWF मधला किंवा WWE मधला अंडरटेकर नाही. तो माणूस आहे ग्रिगोरी येफिनोविच नोविक उर्फ रास्पुतीन. रास्पुतीनचा जन्म जो आहे तो 21 जानेवारी 1869 साली रशियन साम्राज्यातील क्रोक्रोवस्कोय या गावी झाला. म्हणजे सायबेरियन प्रांतात हे गाव होतं, त्या ठिकाणी त्याचा जन्म झाला. वडील यफिम आणि आई अॅना परशकोवा हे साधे शेतकरी होते. शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. तो इतिहासातील एक विक्षिप्त, दुराचारी, व्यभिचारी माणूस होता. पण तो लहानपणापासूनच असा होता का, याचे काहीही पुरावे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. बरं, दुसरी गोष्ट अशी की त्याच्या लहानपणीचे संदर्भ आहेत ते फार कमी आहेत. म्हणजे तो कोणी असा महान व्यक्तित्व नव्हता. त्यामुळे त्याचे लहानपणीचे संदर्भ जे आहेत ते इतिहासकारांकडून असेल किंवा त्याचे जे सोर्सेस आहेत, त्याचे जे स्रोत आहेत ते आपल्याला जास्त उपलब्ध नाही. दुसरी गोष्ट, तो लहानपणापासूनच एक प्रकारे आपण म्हणू शकतो खोडकर किंवा विक्षिप्त असल्याचे काही जण म्हणतात. साधारणपणे सन 1887 मध्ये त्याचा विवाह होतो. म्हणजे वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्याचा विवाह होतो प्रोस्कोया दुब्रोविना हिच्याशी. रास्पुतीनला हिच्यापासून 3 मुलं झाली, म्हणजे दिमित्री, वर्वरा आणि मारिया. मारिया पुढे एक मोठी लेखिका झाली. तिने माय फादर आणि रिअल रास्पुतीन, जे की रास्पुतीनची प्रतिमा सुधारण्यासाठी जे 2 ग्रंथ लिहिले, असे ते 2 ग्रंथ होते. मुळात 1887 साली त्याचा विवाह झाला. त्यानंतर 1897 साली त्याला काय उपरती आली, त्याला वाटलं की बास, आता आपण तीर्थयात्रेला जावं. म्हणजे बऱ्याच वेळा तो लोकांना सांगत की माझ्या स्वप्नात मदर मेरी आली होती आणि तिनेच मला संदेश दिला, पिलग्रिमला जा, म्हणजे तीर्थयात्रेला जा. 1897 साली तो घरातून बाहेर पडला. साधारणपणे 1900च्या दरम्यान तो एका विक्षिप्त धार्मिक टोळीत सहभागी झाला, ज्याला ख्रिस्ती असं म्हणलं जायचं. म्हणजे ख्रिस्ती धर्मातला हा एक पंथ होता, ज्यात विक्षिप्तपणाचा कळस केला जाईल. बेधुंद अवस्थेत नाचणं, नशेत राहणं, त्यानंतर व्यभिचारी वागणूक यांसारख्या शिकवणी त्या पंथात होत्या. पण रास्पुतीनने शेवटपर्यंत कधी मान्य केलं नाही की तो त्या पंथात गेला होता म्हणून, कारण त्या पंथावरती रशियन चर्चने बंदी आणली होती. रशियन चर्च त्या पंथाला ख्रिस्ती धर्माचा पंथच मानत नव्हते. त्यामुळे रास्पुतीनने कधीही स्वतःहून सांगितलं नाही की मी त्या पंथातून शिकून आलोय, परंतु त्याची वागणूक स्पष्टपणे सांगत होती की तो त्या पंथाचा एक भाग आहे म्हणून. साधारणपणे 1903 साली तो त्याच्या राहत्या गावी म्हणजे पोक्रोवस्कोय या ठिकाणी आला. त्याच्यात बदल झालेला पाहून अनेक लोक हैराण झाले. त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं वागणं हे संपूर्णपणे बदललं होतं. तो भविष्यवाण्या करू लागला आणि अक्षरशः त्याच्या काही भविष्यवाण्या ज्या आहेत त्या भविष्यवाण्या खऱ्या होत होत्या. म्हणजे जसं की विश्वयुद्ध पहिलं याची त्यांनी भविष्यवाणी केली होती आणि ती खरी झाली होती. परत झार सत्तेचा ऱ्हास, जी रशियाची झार सत्ता आहे त्या सत्तेचा ऱ्हास कसा होणार त्याचीही त्यांनी भविष्यवाणी केली होती आणि तीही खरी झाली. अशा त्याच्या अनेक भविष्यवाण्या होत्या, त्या खऱ्या होत होत्या. साधारणपणे त्याचा दबदबा, त्याचा प्रभाव हा त्या संपूर्ण परिसरावरती होत होता. आणि अक्षरशः काही लोक इतके वेळ झाले होते की काही लोक त्याला देवदूत मानत, परंतु काही लोक त्याला सैतानाचा पुत्र मानत. त्याचं कारण असं आहे की तो जेव्हा पिलग्रिमला होता, तीर्थयात्रेला होता, तेव्हा तो अनेक वेळा मृत्यूच्या दाढे खालून वाचून आणलाय. असं कुणाच्या बाबतीत शक्य आहे? जो सैतान आहे त्याच्या बाबतीत असं शक्य आहे. त्यानंतर 1905 साली तो सेंट पीटर्सबर्ग म्हणजे त्यावेळेस रशियाची राजधानी होती, तिथे तो गेला. तिथे जाऊनही त्याचा प्रभाव वाढत होता. आणि यात अजून एक विशेष गोष्ट अशी की त्यामध्ये महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात होता. म्हणजे महिला वर्ग त्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणात आकर्षित होत होता. त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं वागणं हे त्यांना आकर्षित करत होतं. पण त्याचे राहणीमान हे अत्यंत गलिच्छ होतं, तरी महिला त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत होत्या, हे मात्र खरं आहे. साधारणपणे 1905 साली तो सेंट पीटर्सबर्गमध्ये आला. मोठमोठे सरदार, उमराव जे झार राजा याच्या दरबारात होते. संसदेत ड्युमा जी संसद होती रशियाची त्यात होते उमराव, काही सदस्य होते. या सर्वांवर त्याचा प्रभाव हळूहळू वाढत होता. मग 1906च्या दरम्यान तो झार राजा, त्यावेळेस झार राजाची सत्ता होती आणि निकोलस दुसरा हा सत्तेवरती होता.
त्या राजाच्या संपर्कात आला. अलेक्झांड्रा हे त्याच्या राणीचं नाव होतं. तर असं एकंदरीत त्याचा प्रभाव हळूहळू वाढत होता. 1907 साली राजाचा एक मुलगा होता अलेक्झाई. 4 मुलींनंतर त्याला हा मुलगा होता, त्यामुळे तो अत्यंत लाडाचा होता. परंतु विषय असा झाला होता की त्याला रक्ताचा आजार होता एक. त्यामुळे त्या रक्ताच्या आजारामुळे तो दिवसेंदिवस कमकुवत होत चाललेला होता. मग राजाला कोणीतरी सांगितलं की हा अनेक रोग बरे करू शकतो, अनेक जणांना ह्यानं बरं केलंय, राजपुतींना बरं केलंय, हा भविष्यवाणी करू शकतो, हा एक हकीम पण आहे, वैद्य आहे, असं सगळं लोकांनी ते राजाला सांगितलं, अलेक्झांड्राला सांगितलं. अलेक्झांड्राने शेवटी राजपुतींना विनंती केली की तेवढं माझ्या मुलासाठी प्रार्थना कर, त्याला बरं कर. मग राणीच्या आग्रहा खातर त्यानं अलेक्झाई बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली. 1-2 दिवस तो त्याच्या अलेक्झाई राजपुतींच्या सहवासात राहिला. विशेष बाब म्हणजे अशी की तो बरा होऊ लागला. म्हणजे जो रक्ताचा त्याला आजार आहे तो योगायोगाने बरा होऊ लागला होता. पण त्याच्या मागे काही शास्त्रीय कारण असं होतं की जी औषधं अलेक्झाईला दिली जात होती त्या औषधांमुळे तो आणखीन आजारी पडत होता. तर ती औषधं राजपुतींनी पूर्णपणे बंद करून टाकली होती. आणि मग पुढे तो बरा होऊ लागला. राणीचा राजाचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती विश्वास झाला. म्हणजे त्याने इतका मोठा विश्वास संपादन केला, थोडक्यात तो एक पॉवर हाऊस झाला रशियाच्या राजकारणात, असं म्हणायला हरकत नाही. मुलगा बरा झाला. अनेक महत्वाचे निर्णय राजा जो आहे तो राजपुतींना विचारात घेऊन करत असत, राजपुतींशी सल्लामसलत करत. अलेक्झांड्रावरती त्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. अनेक उमराव यामुळे त्याच्या विरोधात गेले. परंतु तसंच उमराव जरी विरोधात गेले असले तरी त्यांचा जो महिला वर्ग आहे तो त्याच्या सोबत होता. त्यामुळे त्याला कोणी त्याचं स्थान एकदम प्रबळ झालं होतं, तिथून त्याला कोणी लवकर हलवू शकत नव्हतं. राजपुतींच्याच सांगण्यावरून जो सरसेनापती आहे निकोलाय निकोलायेविच हा जो सरसेनापती होता, झार सत्तेचा सरसेनापती होता, त्याला झार राजा निकोलस दुसरा याने काढून टाकलं, त्याच्या पदावरून काढून टाकलं आणि ते पद झार राजाने स्वतःकडेच ठेवलं. बरं, दुसरी गोष्ट अशी की झार राजाची सत्ता, लोक त्या सत्तेबद्दल अजिबात खुश नव्हते. 1904 साली जपान सारख्या छोट्या राष्ट्रानं रशियावरती आक्रमण करून रशियाला हरवलं होतं. अर्थसत्ता एकदम खिळखिळ झाली. दुसरी गोष्ट, ब्लडी संडे नावाचा एक मोठा इव्हेंट घडला, म्हणजे वाईट घटना घडली. फादर गॅपॉन याच्या नेतृत्वाखाली अनेक कामगार, अनेक शेतकरी, अनेक महिला या ठिकाणी रस्त्यावरती उतरल्या त्या झार सत्तेच्या विरोधात बंड करण्यासाठी. झार राजाने सगळ्यांना या ठिकाणी गोळ्या घालून ठार मारून टाकलं. 1905 साली ही घटना घडली. त्यामुळे एकंदरीत जनसमुदाय हा झार राजाच्या बाजूने नव्हता. दुसरी गोष्ट, अलेक्झांड्रा जी आहे ती मूळ जर्मन राजपरिवारातली होती किंवा जर्मन वंशाची होती. त्यामुळे तिथल्या लोकांनी तिला कधीच आपलंसं केलं नाही किंवा तिनेही बहुतेक वेळा तिथल्या लोकांना आपलंसं मानलंच नाही. त्यामुळे तिच्याबद्दलही मनात रोष होता. शिवाय ती राजपुतींचं प्रमाणाबाहेर जास्त ऐकू लागली, त्यामुळे त्याबद्दलही रोष झाला. अनेक वावड्या अशा उठत की राजपुतीन आणि राणी अलेक्झांड्रा यांचे काही अनैतिक संबंध आहेत का. मित्रांनो, एक गाणं देखील पण आहे, तुम्ही युट्यूबवर सर्च करा, बोनियम बँड आहे, बोनियम, त्यांचं गाणं आहे रा रा रास्पुतीन, लव्हर्स ऑफ द रशियन क्वीन. तर माझा हा जो इंटरेस्ट जो आहे राजपुतीनचा, तर त्या गाण्यामुळे खरं जागा झाला. शिवाय एक पिक्चर पण आहे द किंग्समॅन, राजपुतीनचा तो पिक्चर आहे. मला त्या पिक्चर संदर्भात, त्या पिक्चरचं नाव एवढं मला माहित नाही, परंतु किंग्समॅन मी एडिटमध्ये ते टाकतोय. हा चित्रपट त्या राजपुतीनच्या आयुष्यावरती आहे, साधारणपणे त्या सदृशच आहे बऱ्यापैकी. तर ह्याचा प्रभाव वाढत होता. अनेक लोकांना, त्याच्या विरोधात जे जे लोक जातील त्यांना तो मृत्यूदंडाची शिक्षा देईल. जन आक्रोश हा त्याच्या विरोधात होता, परंतु एक शक्ती त्याच्या पाठीमागे होती, राजाची, राणीची. त्यामुळे तो सहसा त्या जागेवरून त्याला तिथनं हलवणं शक्य नव्हतं. एकदा झार राजा निकोलस दुसरा यानं ड्युमा जी आहे संसदेच्या सदस्यांच्या सांगण्यावरून त्याला तिथून, त्या पदावरून किंवा तिथून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला होता, राज्यातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अलेक्झांड्रा जी राणी आहे तिच्या सांगण्यावरून त्याला परत माघार घ्यावी लागली राजाला. इतका त्याचा प्रभाव होता. साधारणपणे 1914च्या दरम्यान पहिलं महायुद्ध सुरू झालं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1915 साली झार राजा निकोलस दुसरा हा स्वतः
पहिल्या महायुद्धात सहभागी झाला. मग त्यावेळेस त्याने राज्याची संपूर्ण सूत्र जी आहेत ती रासपुतीन आणि अलेक्झांड्रा यांच्याकडे सोपवली. परत असंतोष झाला समाजात, राज्यात अनेक चुकीचे निर्णय घेतले गेले. अनेक लोकांना या ठिकाणी जे आहे मृत्यूदंड दिले गेले. जे लोक ऐकत नव्हते त्यांना या ठिकाणी मृत्यूदंड दिले गेले. साधारणपणे तिथले उमराव किंवा तिथले सरदार अनेक लोक यांना रासपुतीनला धडा शिकवायचा होता, परंतु त्याला मारल्याशिवाय त्याला अक्कल येणार नाही, जे आहे जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, असं अनेक लोकांचं मत झालं होतं. बरं, त्याला मारण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न हे लोकांनी करून पाहिले होते. लोकांनी अक्षरशः हार मानली होती किंवा हात टेकले होते की याला मारणंच शक्य नाही, हा शैतानाचाच पुत्र आहे. लोकांच्या मनात एक थोडीशी भीती देखील होती त्याला मारण्यासंदर्भात, की हा कधी उठेल आणि आपल्याला परत मारेल. परंतु एवढा असूनही जे राजदरबारातले किंवा राजाचे काही नातेवाईक असतील किंवा संसदेतले लोक असतील, त्यामध्ये प्रामुख्याने 3 नाव होती: पुरुशेकेविच, दिमित्री पावलोविच आणि युसुपोह आणि दिमित्री पावलोविच हे राजाचे नातलग होते आणि उमराव देखील होते. तर यांनी जे आहे या तिघांनी, पुरुशकेविच, दिमित्री पावलोविच आणि युसुपोह, या तिघांनी रासपुतीनला मारण्याचा कट रचला. तर साधारणपणे युसुपोहच्या घरी एक पार्टी या ठिकाणी ठेवली होती. मग त्या पार्टीचं आमंत्रण रासपुतीनला दिलं. रासपुतीनचा एक अशी गोष्ट होती की तो किती मोठे दुश्मन असले किंवा काय असले, कोणाच्या पार्टीला तो नाही म्हणत नव्हता, सगळ्यांच्या पार्टीला जायचं. तर त्या पार्टीलाही तो गेला. त्या पार्टीमध्ये सुरुवातीला त्याला केक, त्यानंतर केक आणि चहा दिला आधी. त्या चहामध्ये सायनाइड होती, केकमध्ये देखील होती. तो केक आणि चहा, केक खाल्ला, चहा पिला तो, तरी त्याला काही झालं नाही. सगळे लोक हैराण की याला काहीच झालं नाही. बरं, हा प्रयोग करण्याआधी त्यांनी एवढे एक सायनाइड आहे ते एका घोड्याला देऊन पाहिलं होतं आणि त्या घोड्याचा मृत्यू झाला, परंतु रासपुतीनला काही झालं नव्हतं. त्यानंतर मग एक वाईन दिली, त्या वाईनमध्ये सुद्धा सायनाइड होतं, तरीही त्याला काही झालं नाही. शेवटी मग तिघे जण जे आहेत, पुरुशेकेविच, पावलोविच आणि युसुपोह, हे वरती गेले. युसुपोहनं पावलोविचची बंदूक घेतली आणि परत तळघरात आला, जिथं त्याने रासपुतीनला पार्टी दिली होती त्या ठिकाणी परत तो खाली आला. त्याने रासपुतीनला सांगितलं, तू देवाकडे प्रार्थना कर, आता प्रार्थनेची वेळ आहे, किंवा असं काहीतरी संदर्भ दिला. त्याची पाठ फिरली रासपुतीनची आणि त्यावेळेस त्याने त्याला गोळी घातली. 2 गोळ्या घातल्या साधारणपणे. आता रासपुतीन मेला असं झालं की रासपुतीन आता मेला. मग तो परत वरती आला. वरती आल्यानंतर त्यांच्या गटाचा किंवा त्यांच्या जो संपूर्ण समूह होता यांचा असा निर्णय झाला की त्यातील एक जण जो आहे तो एक जण हा रासपुतीन बनून राजदरबारात जाईल, म्हणजे कुणाला काय घडलं हे कळणार नाही किंवा तो रासपुतीन इथे आलाच नाही या संदर्भात सांगता येईल. मग रासपुतीनचा वेश घालून एक माणूस राजवाड्यात गेला रात्रीच्या 2:30च्या सुमारास. मग पुन्हा युसुपोह खाली येऊन पाहतो तर रासपुतीन ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी नव्हताच. माघारी फिरतो, इतक्यात रासपुतीनने त्याच्यावरती अटॅक केला. तो घाबरला. तिथून तो परत पायऱ्या चढून तळघरातून वरती आला. त्याच्या मागून रासपुतीन येत होता, रक्तानं माखलेला पूर्ण. सर्वजण पाहून हैराण झाले की हा कसा जिवंत आहे. युसुपोह परत बाहेरच्या अंगणात आला. त्याच्या मागे पुरुशकेविच आला. पुरुशकेविचनं परत त्याला पाठीत गोळी मारली. रासपुतीन मागे फिरला, त्याच्या छातीत गोळी लागली, तरीही तो जिवंत होता. शेवटी मग त्याच्या डोक्यात गोळी मारली आणि तो कोसळला. कोसळल्यानंतर तरी त्याचा श्वास चालू होता आणि मग सर्वजण आले. लोखंडी सळईने त्याच्या डोक्यावरती मार केला. लोखंडी सळईने त्याच्या डोक्यावरती मारलं, वार केले आणि मग शेवटी त्याला नदीत फेकून दिलं. बर, नेमकं अनेक इतिहासकारांच्या मते युसुपोहच्या घरी त्या दिवशी काय घडलं हे कुणालाही माहित नव्हतं. साधारण घटनाक्रम हा असाच असेल असं अनेक जणांचं मत आहे. साधारणपणे असं समजलं की सायनाइडचा त्याच्यावरती काय परिणाम झाला नाही, गोळ्यांचा परिणाम झाला नाही, तर तो पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असा एक निष्कर्ष त्यावेळी वैद्यकीय चाचणीतून समोर आला. सर्वजण हैराण होते, एवढं सर्व करूनही तो कसा मेला नव्हता. तो खरोखरच
सैतानाचा पुत्र आहे का, असंही जनमानसात भिनलं गेलं होतं. साधारणपणे मगाशी मी बोललो तसं त्यानं झार सत्ता कधी संपुष्टात येईल याची भविष्यवाणी केली होती. साधारणपणे तो मेल्यानंतर 2 वर्षाच्या आत झार सत्ता संपुष्टात येईल, आणि झालंही तसंच. साधारणपणे 1917 साली बोल्शेविक क्रांती रशियामध्ये घडली, व्लादिमीर लेनिनच्या अंडर, त्याच्या अख्यारित्याखाली. तर 17 जुलै 1918 साली, म्हणजे साधारण 2 वर्षाच्या आत, 30 डिसेंबर 1916 साली रास्पुतीनची हत्या झाली, तो मेला. ही सर्व जी घटना आहे युसुपोव्हच्या घरची, ती 30 डिसेंबर 1916 या दरम्यान घडलेली आहे. आणि त्यानंतर 17 जुलै 1918 साली संपूर्ण झार राजाचं कुटुंब या ठिकाणी निर्गुणपणे मारलं गेलं. त्याच्या 4 मुली, त्याचा जो आजारी असलेला मुलगा अलेक्झाई आणि पत्नी अलेक्झांड्रा, या सगळ्यांना ठार मारून टाकण्यात आलं. त्याची भविष्यवाणीच होती की तो मेल्यानंतर 2 वर्षाच्या आत झार सत्तेचा अंत होईल. मित्रांनो, ही कथा होती एका विक्षिप्त, व्यभिचारी, गूढ आणि तितक्याच प्रभावी असणाऱ्या व्यक्तीची, ज्याचं नाव होतं रास्पुतीन. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आणि यासारख्या व्हिडिओंचे अपडेट मिळवण्यासाठी किंवा यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी इन्फोवेदला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.